आणि जवळपास 8 वर्षांनी होत असलेल्या महापालिका निवडणुकीमध्ये आता युती आणि आघाडीच्या गणितानंतर राज्यभरामध्ये नाराजी आणि बंडखोरीला मात्र ऊत आल्याचं दिसतंय। नागपुरात नाराज उमेदवारांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना घेरलाय आणि आयारामांना संधी देत असाल तर कार्यकर्त्यांचं काय असा थेट सवालच त्यांनी विचारलाय। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा सख्खा भाचा आशिष माने यांनी अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलाय। मुंबईच्या चांदिवलीतून ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठीच अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केल्याची चर्चा आहे। दुसरीकडे वरळीमध्ये ठाकरे गटात सुद्धा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये हे नाराजी नाट्य दिसतंय। वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हेमांगी वरळीकर यांना संधी दिली जात असल्यानं शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय। तर जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्या आणि इच्छुक उमेदवार कलाबाई शिरसाट यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांना अक्षरशः रडू कोसळलाय। अशी स्थिती मुंबईमध्ये मनसेत पाहायला मिळते। उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे दादरमधील स्नेहल जगताप यांनी मनसेचा राजीनामा दिलाय। थोडक्यात काय तर युती आणि आघाडीमध्ये अनेक ठिकाणी युतीमध्ये बेकी आणि आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं। आणि ऐन थंडीमध्ये पुण्यामध्ये राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलंय। पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आलाय। तिकीट नाकारल्यानंतर भाजपमध्ये बंडाचं वारं वाहू लागलंय। माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक हरणावळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। या घटनेमुळे पुणे भाजपमध्ये आणि विशेषतः कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये अंतर्गत खदखद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। तुम्हाला उमेदवारी देण्यात येत नाही तर मी विचारणा केली की बाबा काय एवढे वर्ष सातत्य ठेवून सुद्धा कोणतेही पद नसताना 2017 पासून कोणतेही पद नसताना मी भारतीय जनता पार्टीचं काम करतोय। 24 तास काम करत असताना माझ्यावर असा अन्याय का व्हावा आणि ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट अनुसूचित जातीमधून देताय ती व्यक्ती साधारण कधी पार्टीच्या मीटिंगला नाहीये। कोणाला दिलं एक त्याचं नाव आहे मला आता मी सांगू शकत नाहीये, परंतु एखाद्या जो कामच करत नाही आणि शहराध्यक्षाच्या मागं पुढं फिरतो त्याचं एवढंच फक्त काम आहे, त्याला तिकीट दिलं जातं। माझे वर्षभरामध्ये महिलांसाठी युवकांसाठी क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगलं काम असताना सुद्धा मला डावललं गेलं। आणि तिकडे छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ हे नाराज आहेत। जंजाळ यांची नाराजी दूर करण्यासाठी संदीपान भुमरे हे आता जंजाळ यांच्या घरी दाखल झालेले आहेत। समजूत काढण्यासाठी खासदार संदीपान भुमरे हे जंजाळ यांच्या घरी पोहोचले। एकीकडे आपण पाहतोय की भाजप आणि शिवसेना युती ही अंतिम टप्प्यात आल्याचं काही वेळापूर्वी संजय केनेकर यांनी सांगितलेलं आहे आणि दुसरीकडे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र जंजाळ जिल्हा प्रमुख हे मात्र नाराज आहेत आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता खासदार संदीपान भुमरे हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। दरम्यान राजेंद्र जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेताना नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया। इच्छुकांची जी काही संख्या आमच्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांची जी संख्या आमच्याकडे पदाधिकारी आहे ते जर बघितलं आणि ज्या वार्डामध्ये आम्ही मजबूत आहे स्ट्रॉंग आहे, ज्या वार्डामध्ये आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे, ज्या बूथवर आम्हाला चांगलं मतदान झालेलं आहे त्या जागा आम्हाला दिल्या गेल्या पाहिजे ही अशी आमची मागणी होती। परंतु कुठेतरी चर्चा आहे की त्या जागा सोडण्यात आल्या। कुणी सोडले आहे? तुमचे तर मंत्रीच होते शिरसाट हे सगळे या चर्चेत। अजून त्यांच्यापर्यंत सुद्धा मी जेव्हा त्यांच्याशी सकाळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे सुद्धा यादी आलेली नाही। तर जंजाळ यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। दरम्यान संदीपान भुमरे हे जंजाळ यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। जंजाळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता संदीपान भुमरे यांच्याकडून केला जातोय। भाजप आणि शिवसेना युतीच्या जागा वाटपासंदर्भात अनेक जवळपास 10 ते 12 बैठका झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता राजेंद्र जंजाळ यांची नाराजी। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 29 मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धार्थ शिरसाट यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यासोबतच माजी महापौर अनिता घोडेले यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी दाखल केली आहे। तर संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धार्थ शिरसाट यांनी प्रभाग क्रमांक 29 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर माजी महापौर अनिता घोडेले यांनी देखील शिवसेना शिंदे गटाकडून आपली उमेदवारी दाखल केली आहे। आणि राज्यातील महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं मुंबईतील 87 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। आपली मुंबई घडवूया, मुंबईच्या हितासाठी काँग्रेसला निवडूया
अशी नवी घोषणा देत काँग्रेसनं अधिकृतपणे आपल्या ट्विटर हँडलवरून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान मुंबईमध्ये काँग्रेसनं वंचितसोबत केलेल्या युतीसंदर्भात काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेसाठी वंचितला काँग्रेसनं 62 जागा दिल्या. या 62 जागांपैकी काही जागांवर काँग्रेसचे उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर या जागांमुळे मुंबई काँग्रेसमध्ये बंडखोरी देखील होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. प्रत्यक्षात वर्षा गायकवाड यांनी वंचितसोबतच्या युतीमुळे मला आनंद झाल्याचं म्हटलंय. पण विविध बैठकांना त्यांनी अनुपस्थिती लावल्यामुळे त्यांची नाराजी ठळकपणे दिसून येत होती. काल आमची स्क्रीनिंग कमिटीची मीटिंग होती, त्यामुळे असं ठरलं की टिळक भवनात होते तर हर्षवर्धन सकपाळ साहेब शेवटी काँग्रेस पक्ष म्हणून ते आणि मी एक आहे. आणि मला ह्या गोष्टीचा आज आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये इतिहास घडवणारी ही अशी आमची आघाडी झालेली आहे. मुंबईच्या माध्यमातून याची सुरुवात झाली आहे. मी खरंच मनापासून बाळासाहेबांचे म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे धन्यवाद व्यक्त करते आणि वंचित आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छिते की काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून, समाज भगिनी म्हणून आणि बाबासाहेबांची अनुयायी म्हणून आम्ही सगळे एक असणार आहे. काही नवीन समीकरणं तयार होत आहेत का, ही मला असं वाटतं की त्या भूमिकेमध्ये जनता देखील आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमधली ही जी काही आपण घेतलेलं आम्ही जे पाऊल आहे ते भविष्यातल्या होणाऱ्या एकंदरच घटनांची नांदी ठरू शकते, असा तरच एक मतप्रवाह. आणि राष्ट्रवादीचा अजून एक नेता काँग्रेसच्या वाटेवर आहे. राखी जाधव यांच्यानंतर आणखी एक नेता राष्ट्रवादीची साथ सोडणार आहे. मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना भेटून काँग्रेसमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या महिला नेत्यानं शरद पवारांची साथ सोडली आहे. शरद पवार गटाच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांनी ऐन निवडणुकीमध्ये तिकिटासाठी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. जागा वाटपावरून राखी जाधव या नाराज होत्या. त्यांनी भाजपचे नेते पराग शहा यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचं कमळ हाती घेतलंय. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे मुंबईमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. त्यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जाते. खात्री होते की माझ्या घाटकोपरचा विकास करायचा असेल, मुंबईचा चेहरा बदलायचा असेल तर देवेंद्रजींच्या सोबत विकासाचं राजकारण करूया. कारण शेवटी पक्ष नेते हे विकासासाठी असतात आणि त्यातून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार साहेबांच्या पक्षाची अध्यक्षा आज त्या ठिकाणी मुंबई अध्यक्ष अमित साटमसाहेब, आशिषजी शेलार आमचे मंत्री आणि पराक्ष आमदार प्रसाद लाड आमच्या उपस्थितीत तिने भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केला आहे. मुंबई शहराच्या हितामध्ये आणि त्याचबरोबर माझ्या मतदारसंघाच्या विकासाच्या कामांसाठी घेतलेला हा निर्णय आहे. आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने झपाट्याने विकास कामे होत आहेत त्याच पद्धतीने घाटकोपरमध्ये देखील होणे अपेक्षित आहे. म्हणून हा आलेला विचार आहे.